याच्यासोबत क्रॉपसॅप ही देखील एक व्यवस्था आपण केली आहे। म्हणजे पिकाचा कुठल्याही स्टेजवर फोटो काढून याच्यावर जर अपलोड केला तर क्रॉपसॅपच्या माध्यमातून त्या क्रॉपिंग सायकल मध्ये त्या पिकाची परिस्थिती काय आहे, त्याच्यावर कीड येण्याची शक्यता असेल तर त्याची माहिती मिळेल, कीड आली असेल तर त्याच्या नियंत्रणाकरता काय केलं पाहिजे हे सांगितलं जाईल। त्या स्टेजला त्याला जर कुठल्या मायक्रोन्यूट्रिएंटची आवश्यकता असेल तर त्याची माहिती दिली जाईल। एका फोटोने ही सगळी माहिती ही शेतकऱ्याला या क्रॉपसॅपच्या माध्यमातून आणि या ऍपच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एआयच्या मदतीने आणि सगळी चारही विद्यापीठं याच्याशी जोडलेली आहेत, त्या एक्सपर्ट्सच्या मदतीने पाहिजे ती मदत आपण देणार आहोत। त्याचं लॉन्चिंग आपण केलंय। दुसरं आपण या ठिकाणी जो डिजिटल क्रॉप सर्वे डीसीएस, केंद्र सरकारने आता डीसीएस ची व्यवस्था केली आहे, त्याचं आपण आज लॉन्चिंग केलेलं आहे। डीसीएस मध्ये आपल्या मोबाईलने आपण आपल्या क्रॉपचा सर्वे जो आहे हा अपलोड करू शकतो। त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेन्यू आहे, कोणीही साधातल्या साधा शेतकरी तो करू शकतो। आमच्याकडे कोणी तपासणीला आलं नाही हे सांगता येणार नाही। अनेक वेळा कापसाच्या ऐवजी सोयाबीनचा विमा काढला जातो, म्हणजे किंवा दुसऱ्याच पिकाचा विमा काढला जातो, असं आता करता येणार नाही। तर याच्यामध्ये कंप्लीट आणि बॅकएंडला आपले जेवढे ऍग्री रेकॉर्ड्स आहेत हे सगळे रेकॉर्ड्स याच्यामध्ये असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी डीसीएस चा उपयोग केला की त्याच्या शेतीच्या माहितीसहित, क्रॉपच्या माहितीसहित सगळी माहिती ही आपल्या, जसं आपण 7/12 वर नोंद करतो तशी डिजिटल नोंद ही त्याची कंप्लीट त्या ठिकाणी होईल। त्यामुळे ज्या काही पुढे इन्शुरन्स मध्ये अडचणी येतात, ज्या गडबडी होतात, या सगळ्या गडबडी याच्या माध्यमातून पूर्णपणे बंद होणार आहे। आणि जिथे काही ठिकाणी डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसते, तिथे त्यांनी फोटो काढून नंतर कनेक्टिव्हिटी मध्ये येऊन जरी अपलोड केलं तरी ते अपलोड होणार आहे आणि जणू काही त्यांनी तिथेच अपलोड केलं अशा पद्धतीने ते अपलोड होणार आहे। हे देखील आपण लॉन्च केलेलं आहे। दुसरं, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आपण आज या ठिकाणी केलेली आहे। सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, म्हणजे आता शेतकऱ्याला त्याला जर एखाद्या योजनेचे जे पैसे आहेत ते त्याच्या वॅलेटमध्ये जातील आणि अप्रूव्ड वेंडर जो आहे त्यांनी जर ती गोष्ट विकत घेतली तर अप्रूव्ड वेंडरला त्याच्या वॅलेटमधून ते पैसे मिळतील, त्यांनी जर घेतली नाही तर ते पैसे परत येतील। अशा पद्धतीनं डीबीटीच्या पुढच्या म्हणजे डिजिटल करन्सीवर आता आपण गेलेलो आहोत, त्याचं पण आज लॉन्च आपण केलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक अजून महत्वाची गोष्ट आहे, अलीकडच्या काळामध्ये आपण जे काही एक्सपोर्ट करतो त्या एक्सपोर्ट मध्ये अनेक वेळा कंटेनर याकरता परत येतात की जो काही माल आहे त्याची ट्रेसेबिलिटी नसते। त्यामुळे आता आपण ब्ल्यूप्रिंट फॉर ट्रेसेबिलिटी इन क्रॉप्स अँड फ्रुट्स याचा लॉन्च केलेला आहे। त्यामुळे नुसतं त्याच्या जो काही QR कोड आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यातल्या, कुठल्या तालुक्यातल्या, कुठल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी ते तयार झालेलं आहे, आंबा असेल तर कुठे तयार झालाय, कुठे त्याचं झाड आहे इथपासनं तर पलीकडच्या काळामध्ये त्यात काय काय वापरलेलं आहे इथपर्यंतचं सगळं सर्टिफिकेशन हे त्या डिजिटल ट्रेसेबिलिटी मध्ये उपलब्ध असेल। त्यामुळे त्याचा देखील एक मोठा फायदा जो आहे हा या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे।